उपवन येथील विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला उत्सवाच्या शेवटच्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। उपवन येथील प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला 15 जानेवारीला शेवटच्या दिवशी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती। मुख्य आकर्षण म्हणजे विख्यात गायक स्टेबिन बेन यांच्या गाण्याचा कार्यक्रम। हा शो बघण्यासाठी संगीतप्रेमी प्रेक्षकांची अलोट गर्दी होती। तर फ्लोटिंग स्टेजवर पूजा गायतोंडे यांच्या द सुफी महफिल या कार्यक्रमाने एक वेगळीच रौनक आणली। कालच्या फेस्टिवलला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी उपस्थिती लावली। उदय सामंत यांनी यावेळी सदर प्रसंगी उत्सवाला शुभेच्छा दिल्या व आमदार प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले। यावेळी युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेवक विहंग सरनाईक, माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक, माजी नगरसेविका विमल भोईर, माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण, समाजसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण, माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी यांच्यासह अनेक मान्यवर, रसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। साहेब, त्यावेळेस ठाण्याचे डीसीपी म्हणून कार्यरत असलेले आज मीरा भाईंदर बसे विरारचे पोलीस आयुक्त झालेले श्री मधुकर पांडेजी, मंचावर उपस्थित असलेले परीक्षा सरनाईक, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक आणि सर्व माझी फेस्टिवलची टीम म्हणजे माझा सरनाईक परिवारच आहे की ज्या फेस्टिवलच्या टीमला एक कार्यक्रम किंवा एक फेस्टिवल झाला की दुसऱ्या फेस्टिवलची ते तयारी करत असतात, असे आमचे संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सगळे सदस्य, प्रामुख्यानं पूजा गायतोंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। मी उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना सांगितलं, कारण ते कलाप्रेमी आहेत, की पूजा एवढ्या उर्दूमध्ये शायरी किंवा गझल ज्या पद्धतीनं पेश करते असं वाटतही नाही की ती मराठमोळी आहे। आणि ज्या पद्धतीनं तिची पेशकश असते, कुणीही म्हणजे त्यांना जेव्हा मी सांगितलं तेव्हा त्यांनाही खरं वाटलं नाही। त्यामुळे खूप खूप, कारण उर्दू शायरी गाणं किंवा गझल गाणं फार कठीण काम आहे आणि ते तू करून दाखवलंस एवढं तरुण वयात, त्याबद्दल तुझं उदय सामंत साहेबांनी मन धरभरून कौतुक केलेलंच आहे। आम्ही संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या वतीने तुझं कौतुक करतो। मी सगळ्या ठाणेकरांना हे सांगू इच्छितो की ठाण्याचे सुपुत्र आणि आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 12 तारखेला या फेस्टिवलचं उद्घाटन केलं, पण त्याचबरोबर ह्या पहिलं म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पहिलं म्युझिकल फाउंटनचं पण त्यांनी उद्घाटन केलं आणि 21 तारखेपासून तो म्युझिकल फाउंटन सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी मोफत स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला सादर करतोय। 7 वाजता मराठी, 8 वाजता इंग्रजी आणि 9 वाजता हिंदी भाषेमध्ये समालोचन सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल, अशा प्रकारचं अतिशय चांगलं म्युझिकल फाउंटन एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून ह्या ठिकाणी मला करता आलं, त्याबद्दल मी या भागाचा आमदार म्हणून समाधानी आहे। जास्त वेळ घेत नाही, कारण सगळ्यांना पूजेला अजून ऐकायचं आहे। त्यामुळे मी सर्वांच्या वतीने उदय सामंत साहेबांनाच विनंती करेन की कृपया आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं। या पूर्ण फेस्टिवलचे आयोजक आदरणीय आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, आमदार निरंजनजी डावखरे, मधुकरजी पांडे, आदरणीय विहंगजी, पूर्वेशजी, सरनाईक मॅडम, पूजाजी, त्यांची सर्व टीम, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय आणि मोठ्या संख्येने उपस्थित ठाणेकर बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तरंगत भाषण करतोय। अनेक लोक या वेळेमध्ये तरंगत असतात, पण मी शब्दशः तरंगत नाही, तर खऱ्या अर्थानं तरंगत भाषण करतोय। आणि हे ज्यांच्यामुळे साध्य झालं ते प्रताप सरनाईक साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो। मला वाटतं की या महोत्सवाची ख्याती एवढी मोठी आहे, सरनाईक साहेब प्रत्येकाला, प्रत्येक पुढाऱ्याला असं वाटत असतं की या महोत्सवाला जाऊन भेट द्यावी, महोत्सवामध्ये जाऊन सामील व्हावं, परंतु आपण मोठेपणानं मला या ठिकाणी बोलवलं, त्या महोत्सवामध्ये सामील होण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो। आणि ज्या पद्धतीनं या महोत्सवाचं आयोजन केलंय हे नजर लागण्यासारखं आहे। म्हणजे मी जरी महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री असलो तरी देखील प्रताप सरनाईक साहेब हा कार्यक्रम मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या कुठच्याच मतदारसंघामध्ये होत नाही, इतका चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आपण आपल्या मतदारसंघामध्ये करतात। आणि म्हणून हा
कार्यक्रम आता आमच्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी मार्गदर्शन करावं ही देखील सरनाईक साहेबांना विनंती करतो. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये प्रताप सरनाईक साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनात ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बता दिया बेइंतहा